मोहिते, संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी पत्रकार न्याय हक्क संघर्ष समिती आणि संपादक दैनिक तिरंगा रक्षक. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम आणि पत्रकारिता यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो. परंतु दुर्दैवाची गोष्ट, गेल्या काही दिवसांमध्ये पत्रकारांच्या वरती हल्ले होत आहेत, पत्रकारांच्या घरावरती दगडफेक होत आहे, पत्रकारांच्या गाड्या फोडल्या जात आहेत. ही खऱ्या अर्थानं लोकशाहीचा अवमान आहे आणि खऱ्या अर्थानं अशा घटना घडत असताना जनतेनं पत्रकारांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. परंतु असं होताना काही अंशी दिसत नाही. ही देखील एक दुर्दैवाची बाब आहे. विशेष आज आपल्यासमोर सोशल मीडियावर येण्यामागचं कारण एक की गेल्या 4 दिवसांमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सागर सवले, त्याचबरोबर बदलापूरमधील पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावरती एक प्राणघातक म्हणावे असे हल्ले झालेले आहेत. श्रद्धा ठोंबरे यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. ही खरं तर लोकशाहीला मारक आहे. या 2 पत्रकारांवरती झालेले अन्याय या काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या घटना आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये अशा कित्येक घटना घडत आहेत. यासाठी पत्रकारांनी महत्त्वाचं, मी आज या निमित्तानं पत्रकारांना एक आवाहन करू इच्छितो, पत्रकारांनी बांधिलकी सामाजिक ठेवली पाहिजे. आता आज पत्रकार बदललाय, राजकीय पक्षांच्या काही नेत्यांची बांधिलकी, काही नेत्यांची उचलेगिरी आणि कुणाची तरी उचल घेऊन कुणावर तरी लिहितात, त्यामुळं काही अंशी या हल्ल्या आणि अन्यायाच्या घटना घडताना दिसत आहेत. तुम्ही पारदर्शक, समाजहिताचे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार आपण पत्रकारिता करा, आपल्यावरती हल्ले होणार नाहीत. तरीसुद्धा या पद्धतीनं श्रद्धा ठोंबरे आणि सागर सवळे यांच्यावरती झालेला हल्ला, त्यांच्या घरावरती झालेली दगडफेक ही निंदनीय बाब आहे. मी या निमित्तानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पत्रकारांनी संघटित राहणं गरजेचं आहे आणि या अशा घडणाऱ्या घटनांना विरोध केला पाहिजे, त्या घटनेचे निषेध केले पाहिजे. मी कराडचा एक पत्रकार म्हणून या घटनेचा कराड विभागातल्या सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि एक अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना एक सूचना वजा आवाहन करतो की आम्ही ही महाराष्ट्रातली, भारतातलीच लोक आहोत. आम्ही लेखणी उचलतो, संविधानातल्या 19 सेक्शनचा अधिकारांना आम्ही लिखाण करतो. याचा अर्थ पेन खिशाला ठेवून दांडके हातात घ्यायला येणार नाही असं त्याचा अर्थ होत नाही. वेळ प्रसंगी आम्हाला पेन बाजूला ठेवून दांडके हातात घ्यावे लागतील. अर्थात लोकशाहीनं आमचे हात बांधलेले आहेत, त्यामुळं आम्ही शांत आहोत, पण भविष्यामध्ये पेनाबरोबरच दांडकी हातात घ्यावी लागतील आणि अशा हल्ला करणाऱ्यांना पुन्हा रस्ता पळण्यासाठी पुरणार नाही. ह्या वेळ येऊ देऊ नये असं मी या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.